पाहून दुर्लक्ष करू नको. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवान ठराल. स्वामी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल ते तुम्हाला मिळेल. तुमचा यावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवंत ठराल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणीवरून विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच आहे जल. गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको हो निराश. मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाक. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांचे दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसतं. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण खूप मेहनत करत असतो. मेहनत करून आपला जीव टांगणीला लावत असतो. परंतु खूप पैसा कमवून सुद्धा आपल्या घरामध्ये नेहमी दरिद्रता येत असते. अनेकदा आपल्याला या सगळ्या गोष्टी मागील कारण समजत नाही. बहुतेक वेळा हातामध्ये पैसा येणे आधीच पैसे जाण्याचे वेगवेगळे मार्ग खुले होतात. पैसा जरी घरात आला तरी तो जास्त काळ आपल्या खिशामध्ये राहत नाही. यावेळी आपण चिंता व्यक्त करत असतो. अनेकदा आपले मानसिक खच्चीकरण होते आणि अनेकदा आपण तणावाखाली जातो. घरात गरिबी येण्याची ही आहेत 9 लक्षणे. आत्ताच जाणून घ्या आणि तुम्ही तुमचे संकटे दूर करू शकाल. नंबर 1. तुटलेल्या कंगव्याद्वारे कधीच केस विसरू नये. त्याबरोबर उभे राहून केस विसरू नये. त्यामुळे घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते आणि घरातील बरकत निघून जाते. 2. घरात अस्वच्छता ठेवणे. या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळे सुद्धा दरिद्रता आपल्या घरात प्रवेश करते. म्हणून आपले घर नेहमी स्वच्छ व सुंदर ठेवावे. नंबर 3. कपडे घालताना नेहमी उजव्या बाजूने सुरुवात करावी. काही व्यक्ती यांना डाव्या बाजूने कपडे घालण्याची सवय असते. हे अत्यंत चुकीचे आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात उजव्या बाजूनेच करावी. 4. दाताने पोळी कुरतडून कुरतडून खाणे हे सुद्धा दरिद्राचे लक्षण मानले जाते. म्हणून जेवण करताना अन्नाचा आदर करावा व जेवण करताना हाताने पोळी तोडून नीट विशिष्ट पद्धतीने जेवण करावे. नंबर 5. काही व्यक्तींना दातांची नखं खाण्याची सवय असते.
ही सवय सुद्धा अत्यंत वाईट आहे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता निर्माण होते व आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची बरकत राहत नाही. नंबर 6, जर तुम्ही कपडे विकत घेण्यास सक्षम असेल तरीही तुम्ही फाटलेले कपडे घालत असाल तर हे दारिद्र्याचे लक्षण आहे. ज्या व्यक्तीकडे गरीब आहेत, त्यांनी नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही, अशा व्यक्तीने जर फाटलेले तुटलेले मळके कपडे घातले तर काही हरकत नाही, कारण की त्यांची नवीन कपडे घेण्याची परिस्थिती नाही. म्हणून जर तुमची परिस्थिती चांगली असून सुद्धा जर तुम्ही फाटलेले घाणेरडे कपडे घालत असाल तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये दारिद्रता येऊ शकेल. म्हणून अशा प्रकारचे कपडे सुद्धा शक्यतो घालू नये. नंबर 7, सकाळी सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहणे हे दारिद्र्याचे एक लक्षण आहे. सकाळी आणि संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. जर अशा वेळी आपण झोपलेले असू तर माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश न करताच निघून जाते आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव येत नाही. त्याचबरोबर अलक्ष्मी म्हणजे गरिबी भरपूर प्रमाणामध्ये येऊ लागते. म्हणून सूर्योदयापूर्वी उठून घराची स्वच्छता करून माता महालक्ष्मीचे स्वागत करावे. पिण्याचे पाणी रात्री होडे अजिबात ठेवू नये, हे सुद्धा दरिद्र येण्याची लक्षणे मानले जाते. म्हणून पिण्याचे पाणी नेहमी झाकून ठेवायला हवे. नंबर 8, दारासमोर चप्पल जर उलट्या असतील तर त्यांना आपण सरळ करायला हव्यात. जर उलट्या चप्पल व बूट यावर आपल्या दारासमोर असेल तर यामुळे सुद्धा गरिबी अनेक अडचणी आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. म्हणून जर चपला बूट उलटे दिसले तर लगेच सरळ करावे. नंबर 9, मुक्या प्राण्यांना कधीच लाथ मारू नये. असे केल्याने आपल्या घरामध्ये विविध अडचणी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये हे पाहुणे येतात, त्यांच्याशी नेहमी चांगले वागायला हवे. त्यांच्याशी कधीही वाद घालू नये, कारण की भारतीय संस्कृतीमध्ये जे पाहुणे आपल्या घरी येत असतात ते प्रत्यक्ष देवस्वरूप आपण त्यांना मानत असतो. भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे म्हटले जाते, कारण की पाहुण्यांना आपण देवाचा दर्जा देत असतो. म्हणून जर तुमच्या घरी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना मान सन्मान अवश्य करा, त्यांना अपमानित करू नका. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात ती दरिद्रता प्रवेश करू शकते. आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण निर्माण राहील याची काळजी सुद्धा आपण घेणे गरजेचे आहे, कारण की ज्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते त्या घरामध्ये माता महालक्ष्मी व अन्य देवी देवता नेहमी वास्तव्य करतात. म्हणून आपल्या घरातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवा आणि नेहमी परिश्रम करून आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन आनंदाने करा. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. नमस्कार मित्रांनो, आपले स्वामी काय सांगतात? आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात मोठे यश आहे. तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे. जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे. तुम्ही चांगले कर्म करा, सोबत तुमच्यात तेच जाणार आहे. रडल्याने तर अश्रूसुद्धा परके होतात, हसल्याने परके सुद्धा आपले होतात. मला ती नाती आवडतात ज्यात मी नाही आपण असतो. जर कोणावर चिडणार असाल तर विचार करून चिडा, कारण आजकाल समजून घेण्याची पद्धत बंद झाली. मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे. जिवंत माणूस ओळखता येत नाही, हीच खरी व्यथा आहे. निंदकांना कधीही घाबरू नका. त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या. त्यांच्यामुळे आपलं वर्तन सुधारत जाते. ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुकरं असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याप्रमाणे आपल्या अवतीभोवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपल्या जीवनाचा विकास होत नाही. जग काय म्हणेल हा विचार करू नका, कारण लोक फार विचित्र आहेत. अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात. स्वतःला असे तयार करा की तुमच्या विरोधकाला तुमचा पाय खेचण्याऐवजी तुमचे हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणाचं आयुष्य मरणापर्यंत असतं. अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका. कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. समाज समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. लोक तुमची स्तुती करो वा निंदा, तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज हो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका. आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका, कारण जो संघर्षात मार्ग काढतो तोच खरा विजय असतो. स्वामी म्हणतात, दगडात तुम्हाला देव दिसतो, गायीत माता दिसते, कावळ्यात तर सगळे पूर्वज दिसतात, मग माणसातच माणूस का दिसत नाही? ज्या दिवशी माणसात माणूस दिसेल त्या दिवशी मला सुद्धा प्रसन्न व्हावेच लागेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे, आतून स्वतःला खंबीर बनवायचे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाही. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाही लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल, हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाही, आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचं आणि आपोआप शांत होते. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील, अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावानं असो किंवा विचारानं. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळतसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे, जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधीकधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे
तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक, जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव. म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाम. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप आहे या जनाच. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देते. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो. हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माया भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबतच असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलकी कसा आहे? तर तसं काही नसतं. फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय, पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवले. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही
तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं. आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. श्री स्वामी समर्थ.